मित्रांनो नमस्कार। मित्रांनो बघा, हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यांच्या कमेंट नुसार आणि विद्यार्थ्यांच्या कॉल नुसार खूप विद्यार्थ्यांचे कॉल आले, कारण की मी न्यायालयाचा 2 व्हिडिओ टाकले आणि दोघी व्हिडिओ डायरेक्ट 30K 40K 50,000 मुलांनी व्हिडिओ बघितलेला आहे आणि त्या व्हिडिओ विद्यार्थ्यांनी कॉल केला, सर कृपया करून प्लीज। आम्ही बरेचसे विद्यार्थी असे आहेत की आम्ही कोर्टाचा पेपर दिला लिपिक पदाचा, पण आम्हाला टायपिंग बद्दल काही नॉलेज नाही, कारण की जर मागची भरती झाली होती त्या भरतीतले विद्यार्थी सिलेक्ट झालेले, त्या भरतीत विद्यार्थ्यांशी बोला प्लीज आणि आम्हाला त्या टायपिंग बद्दल व्यवस्थित माहिती द्या। तर प्रिय मित्रांनो, जो भी असेल माझा प्रिय मित्र जो आता व्हिडिओ बघत असेल, पूर्ण पहिले व्हिडिओ बघ दादा, व्यवस्थित समजून घे व्हिडिओ मध्ये काय बोलतोय, मग त्याच्यानंतर तू खाली कमेंट मध्ये तुझे मन व्यक्त कर, म्हणजे तुला काय व्यक्त करायचं बोलायचं असेल ते। मग प्रिय मित्र लक्ष दे, न्यायालयाच्या लिपिक पदाबद्दल सर कशा पद्धतीने सिलेक्शन झालेले ते मागचे विद्यार्थी आणि कशा पद्धतीने राहतो, टायपिंगचा फाउंड कोणता वापरला जातो, मराठीसाठी इंग्लिशसाठी पूर्ण डिटेल आपल्या या व्हिडिओमध्ये मी घेतलेले प्रिय मित्रांनो। आणि हा व्हिडिओ डायरेक्ट आपले जे मागच्या भरती सिलेक्शन झालेले मित्र आहेत माझे, ते मित्र कॅमेरा समोर बोलत नव्हते, ते सर ते बोलले आता कॅमेरा समोर नाही बोलता येणार आम्हाला, तुला माहिती लागेल तेवढी आम्ही डिटेल माहिती देतो। त्यांनी मला पूर्ण डिटेल माहिती दिली, आता मी माझं काम आहे माझ्या परिवारापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं। तर प्रिय मित्रांनो, तुम्ही आता ही माहिती व्यवस्थित समजून घ्या कशा पद्धतीने आहे की लिपिक पदाची प्रोसिजर कशा पद्धतीने आहे तुमच्यासाठी। बघा प्रिय मित्रांनो, मी एकदम डिटेल पूर्ण क्लिअर करून आणलं की माझ्या प्रिय मित्रांना कुठे कुठे प्रॉब्लेम येतील, कशा पद्धतीने काय, तर मी एकदम व्यवस्थित समजून सांगणार आहे। तर माझे प्रिय मित्रांनो आता लक्ष द्या तुम्ही। तर जिल्हा न्यायालय भरतीचा आता तुम्हाला सर हे बघा एकूण कशा पद्धतीने प्रोसिजर मी एकदम स्टेपने समजून सांगणार आहे, कुठं कशा पद्धतीने। फक्त हा व्हिडिओ व्यवस्थित कंप्लीट बघ दादा, की कशा पद्धतीने तुझे पण डाऊट क्लिअर होतील, जेणेकरून कारण की हे खूप गरजेचं आहे, कारण की जोपर्यंत कुठल्याही गोष्टीची माहिती नसेल तर माझ्या प्रिय मित्रांना ती माहिती करून देणं माझं काम आहे, कारण त्यांनी विश्वास ठेवून मला सबस्क्राईब केलेलं आहे। तर मग लक्ष दादा, तर जिल्हा न्यायालयाच्या लिपिक पदाचा टोटल 100 गुणांचा आहे। बघ दादा, आता इथे तुला 100 गुणांचं मध्ये तुझं काम पण झालेलं आहे, तू किती 40 मार्काची तू आतापर्यंत जो मेन काम होतं ते 40 मार्काचं काम केलेलं आहे तू, म्हणजे पेपर दिलाय, तो कुठला पेपर दिलाय 40 मार्काचा। मग आता सर 40 मार्काचा पेपर दिलेला आहे, बऱ्याच विद्यार्थी म्हणतात सर माझे सर 25 क्वेश्चन बरोबर येतील, माझे 28 क्वेश्चन बरोबर येतील, कोणी म्हणतं माझे 20 क्वेश्चन बरोबर येतील। ठीक आहे, मी एक अंदाजित कट ऑफचा व्हिडिओ पण टाकलाय, जर कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलवरती बघून घ्या तो व्हिडिओ, त्याच्यामध्ये सर्व डिटेल बोललेले आहे। मग सर एकूण 100 गुणांचा ठीक आहे, 40 मार्काचा पेपर आता झालेले आहे, म्हणजे कोर्टाची पहिली पायरी तुम्ही चढलेले आहेत 40 मार्काचे पेपर देऊन। मग नेक्स्ट पायरी सर, नेक्स्ट पायरी आहे मराठी टायपिंग होते, ती 20 मार्काला आहे। मराठी टायपिंग आहे 20 मार्काला सर, इंग्रजी टायपिंग आहे 20 मार्काला। बघ दादा, आपण आता टोटल करू, पेपर दिला 40 मार्काचा सर, मराठी टायपिंगला भेटतात 20 मार्क, त्याच्यानंतर इंग्लिश टायपिंगला भेटतात 20 मार्क। बघा बघ दादा इथं, आणि त्याच्यानंतर मुलाखत होणार दादा, हो मुलाखत होणार आहे, त्या मुलाखतसाठी 20 मार्क। जर आपण असं टोटल हिशोब केला तर त्याचा टोटल जर गुण मार्क केले तर 100 मार्क होतात। प्रिय मित्रा, माझं काम आहे, तू जेवढा मला विश्वास ठेवून 30-40 हजार जण माझा व्हिडिओ बघतायत, तर माझं काम आहे माझ्या प्रिय मित्राला डिटेल सांगणं कशा पद्धतीने काय होतंय। मग लक्ष द्या सर, हे समजलं सर, सर आम्ही तर हा टप्पा आता पार केलेला आहे, आम्हाला आता हे 3 टप्पे पार करायचे, आणि कोर्टाची प्रोसिजर थोडी वेगळी इतर भरतींपेक्षा, कारण की माझे जे मित्र होते ना त्यांनी डिटेल सांगितलं की सर आवश्यक आपल्या मित्र परिवाराला समजावा ही स्टेप कशा पद्धतीने काम होत आहे। मग सर्वात पहिले प्रिय मित्रा सर, 40 मार्काचा आम्ही झालो तिथून क्वालिफाय आलो, येस एका 7 घेणारे विद्यार्थी, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 7 विद्यार्थी क्वालिफाय करणार आहेत, तुम्हालाही सर्वांना माहिती आहे, यस हो माहिती आहे सर। मग सर हे 7 विद्यार्थी घेणार आहेत, तर मग ते 7 विद्यार्थी सर्वात पहिली स्टेप दादा, स्टेप क्रमांक पहिली मराठी टायपिंग, यस मराठी टायपिंग कशा पद्धतीने होईल। प्रिय मित्रा लक्ष दे, मराठी टायपिंग इकडे बघ, मराठी टायपिंग 30 चा स्पीड लागणार आहे, त्याला वर्ड आणि 300 शब्द टाइप करायचे, तुला वर्ड पर मिनिट असं अर्थ आहे त्याचा, तुला 300 शब्द टाइप करायचे आहेत। यस, मराठी टायपिंगचा स्पीड आहे 30चा स्पीड लागणार आहे, पण त्याच्यात बी समजून सांगणार आहे कशा पद्धतीने त्यांनी मला रिव्ह्यू दिलेला आहे। त्याच्यानंतर याचा पण कट ऑफ लागेल, मग लक्ष दादा याचा कट ऑफ लागेल, म्हणजे जो पण विद्यार्थी पेपर पासून मराठीच्या टायपिंगला बसेल, मराठीच्या टायपिंग मध्ये पण कट ऑफ लागेल। जर इथं विद्यार्थी इथं नापास झाला तो विद्यार्थीतूनच बाहेर होणार, तो पुढच्या प्रोसिजरला जाणार नाही।
जो विद्यार्थी मराठीच्या टायपिंग मध्ये जर नापास झाला तो पुढच्या स्टेपला बसणार नाही. पहिली स्टेप आहे मराठी टायपिंग. ती मराठी टायपिंग मध्ये काय कशा पद्धती ते पण समजून सांगणार आहे. व्हिडिओ बघ दादा मी तुला. मग सर यस आम्ही मराठीचाच बी टायपिंगचा स्पीड आणि हे 300 शब्द टाईप करून आम्ही पुढच्या स्टेपला गेलो. यस तर पुढची स्टेप असणार आहे दादांनो. आता सर याचा किती दिवसांचा गॅप असतो? यस पहिले मराठी टायपिंग होईल, त्याच्यानंतर 8-10 दिवसांचा गॅप असेल, मग त्याच्यानंतर दुसरी स्टेप तुमची चालू होते. प्रिय मित्रांनो दुसरी स्टेप चालू होते ती इंग्रजी टायपिंगची. यस इंग्रजी टायपिंगची स्टेप चालू होते. ती 40चा स्पीड लागतो आणि त्याला 400 शब्द टाईप करायचे असतात. आणि ते 400 सर हा इथं महत्वाचं आहे सर, याला किती वेळ लागेल? याला लागतो, याला वेळ दिलेला असतो दादांनो 10 मिनिट. याला वेळ दिलेला असतो 10 मिनिट. 10 मिनिटात तुम्हाला 300 शब्द टाईप करायचे आहेत मराठी टायपिंगचे. कुठला फॉन्ट वापरला जातो ते पण सांगणार आहे माझे प्रिय मित्रांनो. यस सर इंग्लिशचा 40चा स्पीड बाय याला बी किती टाइम दिलेला आहे सर? यस याला पण 10 मिनिट दिलेले आहेत प्रिय मित्रा. 10 मिनिटात 400 शब्द टाईप करायचे. यस सर हे पण समजलं आम्हाला. जर आम्ही पहिली पायरी यस मराठी टायपिंग क्वालिफाय झालो तर दुसऱ्या पायरीला जाणार ती इंग्लिश टायपिंगला एका 7 विद्यार्थ्यांमधून. मग ते पण त्याचा पण कट ऑफ लागणार. यस याचा पण कट ऑफ लागणार. याचा कट ऑफ लागल्यानंतर तो बी 8-10 दिवसाचा गॅप नंतर तिसरी स्टेप चालू होते. ती माझी प्रिय मित्रांना समजून सांगणार आहे. तिसरी स्टेप कुठली चालू होती सर? यस ते माझ्या प्रिय मित्रांना बघा दादा, याच्यात तिसरी स्टेप चालू होते आपली ही. दादा समजून घे व्यवस्थित मी काय म्हणतोय, कारण की खूप गरजेचं आहे. मग सर तिसरी स्टेप मुलाखत आहे. दादा मुलाखत हे खूप IMP आहे. ते मुलाखत साठी लक्ष दे. मुलाखत साठी एका जागेसाठी 3 विद्यार्थी जाणार आहेत. एका जागेसाठी 3 विद्यार्थी क्वालिफाय होतील. 3 विद्यार्थी मुलाखत साठी. मग सर मुलाखत साठी 3 विद्यार्थी क्वालिफाय होतील. जर मुलाखत मधून कन्फर्म दादा पास झाला तर सिलेक्शन फायनल होणार आहे माझं प्रिय मित्राचं. लक्ष देता मी स्टेप स्टेपने सांगतोय कशा पद्धतीने काय होणार आहे. प्रोसेस अशीच होणार आहे सेम जी मागच्या वेळेस झाली होती. मग सर याच्यानंतर मराठी फॉन्ट कोणता असेल? IMP. इथं 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 लक्ष द्या, इथं लक्ष दे. हे खूप IMP. कृतीदेव 055 हा होता मागच्या वेळेस. मागच्या भरतीला हा फॉन्ट होता कृतीदेव 055. किंवा दादा याचीही प्रॅक्टिस ठेवा. त्यांनी सांगितलं माझ्या प्रेमित्रांनी की आपल्या परिवाराला हे पण सांगा सर की हे कृतीदेव 055 मागच्या वेळेस आणि ISM हा पण फॉन्ट याची बी प्रॅक्टिस ठेवा. हे दोघी प्रॅक्टिस ठेवायला हवा. ही पण कारण की यावेळेस TCS ने घेतलेले तर TCS हे पण वापरू शकते. म्हणून प्रिय मित्रांनो हे दोघींची प्रॅक्टिस थोडा वेळ ठेवा. आपल्याला परिपत्रक येणारच आहे कोर्टाचं की कुठला फॉन्ट वापरणार आहे कशा पद्धतीने. यस मग सर हे टाइम आता हा झाला सर मराठीचा. मराठीमध्ये हा कृतीदेव IMP. परत सांगतो दादा IMP खूप गरजेचा आहे. यस मग त्याच्यानंतर सर इंग्रजीसाठी कोणता? एरियल हा आहे टाइम्स न्यू रोमन. हा इंग्लिश साठी वापरला जाणारा आहे दादांनो फॉन्ट. तुम्ही ह्याचं पण लक्ष द्या दादा. एरियल आणि टाइम्स न्यू रोमन. चलो सर जी हे भी समझ में आ गया हमें. मग आता 2018ला लक्ष द्या. मागच्या वेळेस भरतीला बॅक स्पेस होता. बॅक स्पेस अलाउड होता. म्हणजे बॅक स्पेस तुम्ही अलाउड होते मागच्या वेळेस. या वेळेस सांगताना पण राहील म्हणून हे पण तुम्हाला वापरायचं आहे. यस उतारा मराठीत उतारा सर्वात पहिले इथं IMP लक्ष द्या दादा. इथं कोर्टाचं कसं आहे, तुम्हाला बाजूला पेपर कागदावरती तुम्हाला उतारा दिला जाईल. पॅसेज एका कागदावर दिला जाईल आणि तुम्हाला तिथून बघून इथं बघायचं मग टायपिंग करायची की जेणेकरून समोरासमोर नाहीये की टायपिंग करताना तुला दादा ती प्रॅक्टिस ठेव. उतारा बाजूला घे आणि तो टायपिंग करायचा आहे विथ अजून ते काय काय तुम्हाला सर्व माझ्या प्रियमित्राला की दादा ही एक प्रॅक्टिस विद्यार्थ्यांना जोरात असू द्यायला हवा की जेणेकरून आपल्या प्रियमित्रांना. यस त्याच्यानंतर उतारा हार्ड कॉपी असतो म्हणजे बरोबर साईटला कॉपी दिलेली असते म्हणजे पेपरवरती पेजवरती आणि ते आपल्याला टाईप करावे लागतात. त्याच्यानंतर मोठे शब्द असतात. यस हे खूप सर दादा मित्र बोलत होते की हे जास्त सांगा की इथं शॉर्ट कीचा पण वापर करा असं पण ते बोलले. शॉर्ट कीचा आणि मोठे शब्द म्हणजे काय सर? मोठे शब्द कसे? जर मी म्हटलं माझे, आता लक्ष द्या हे माझे टाईप करायचं असेल माझे मित्र बरोबर की नाही असं म्हटलं मी माझे मित्र. आता हा शब्द टाईप करा तर ते तिथं काय असं म्हणतायत कोर्टाच्या याला की माझे मित्र असं काय छोटा टाईप लगेच टाईप होऊन जाईल.
पण ते कसं म्हणतात की आशिया खंड, महाभारत असे मोठे मोठे शब्द असतात म्हणे, मोठे शब्द असतात. म्हणजे मी जर म्हटलं महाभारत, महाभारत, आता बघ दादा हा मोठा शब्द, म्हणजे टायपिंगला वेळ लागतो म्हणे. जर याला 2 सेकंद 3 सेकंद लागत असतील तर याला जास्त लागतात म्हणे 3-4 सेकंद, म्हणजे सेकंद वाढतात ना मोठ्या शब्दामुळे. तर माझे प्रिय मित्रांनो, प्रॅक्टिस एकदम पॉवरफुल ठेवा. यस, कळालं असेल मी काय म्हणतोय. हो, मी माझ्या प्रिय मित्रांसाठी कमेंट, तुम्ही कमेंट करतात ना, त्या कमेंट वाचून माझ्या प्रिय मित्रांसाठी मला असं होतंय की माहिती किंवा इन्फॉर्मेशन घेऊन माझ्या प्रिय मित्रांपर्यंत पोहोचवावी. हा रियालिटी, कारण की मी कुठलाही फेक टायटल नसतो, जे वरती टायटल दिले असतं प्रिय मित्रांनो, आणि तेच मध्ये माझा एका दिवसाला व्हिडिओ, लक्ष द्या, एका दिवसात 25K व्ह्यूज येतात, 25,000 विद्यार्थी व्हिडिओ बघतात. का? कारण की कुठेतरी सत्यता आहे म्हणून, आणि सत्याने सुद्धा काम होतं हे चांगल्यापैकी समजाय. फक्त चांगल्या दृष्टिकोनातून काम करा, नक्कीच आपल्याला त्याचं फळ भेटत असतं. म्हणून माझ्या प्रिय मित्रांना म्हटलं, चला कमेंट करतायत सर ते टायपिंग बद्दल समजून सांगा. तर प्रिय मित्रा, टायपिंगच्या अशा पद्धतीने आहे की जेणेकरून तू दादा समजून घे की कशा पद्धतीने काय करावं लागणार आहे. कळालं दादा? आता सर हे आम्हाला टायपिंग बद्दल कळालं, कारण की ह्या ज्या एक्झाम मध्ये पहिले बोललो होतो मी, लक्ष देता, पहिले बोललो होतो, कारण की मी विद्यार्थ्यांमध्ये फिरत असतो, मी काही स्टुडिओमध्ये थांबत, मी कायम विद्यार्थ्यांमध्ये फिरत असतो, कारण की त्यामुळे जास्त अनुभव शेअर होतात, अनुभव भेटतात. तर ह्या कोर्टामध्ये टायपिंग खूप हार्ड आहे, पण प्रॅक्टिस करणाऱ्यासाठी हार्ड नाहीये. मग कारण की कोर्टात सिलेक्शन होण्याची दाट शक्यता, एका 7 जरी घेतला, 7 नंबरला बी जरी विद्यार्थ्याचं नाव असेल तरी तो विद्यार्थी विनर होऊ शकतो, विनर होईल. कारण की असे इतके विद्यार्थी आहेत कोर्टाला की जे ग्रुप सीच्या टायपिंगसाठी ते क्वालिफाय झालेले, तिकडे स्कोर तगडा आहे, ते विद्यार्थी तिकडे प्रॅक्टिस करतायत इंग्लिशच्या पॅसेजचे. लक्ष द्या. आणि इकडे आपल्याला मराठी इंग्लिश दोघी टायपिंग आहेत, आणि इतर एक तरी स्टेप आपण कमी पडलो तर पुढच्या स्टेपला पोहोचत नाही. म्हणून, कारण की निकाल आन्सर की कधी येईल त्याची वाट बघू नका, आन्सर की कधी येईल त्याची वाट बघू नका प्रिय मित्रांनो. कोर्टाची प्रोसिजर आहे, जर वेळ आली तर एकदम फास्ट मध्ये घेऊन जातील, एकदम फास्ट, आपल्याला कळणार सुद्धा नाही, वेळ सुद्धा भेटणार नाही. म्हणून कृपया करून दादा, कारण की इथं स्कोर खूप, लिस्ट मार्क खूप कमी येणार आहेत, मार्क खूप कमी येणार आहेत, आणि बरेच विद्यार्थी क्वालिफाय होणार आहेत, जागा बी खूप आहेत. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मी सर्व समजून सांगितलं जागा कशा आहेत, कट ऑफ कशा आहेत. जर माझ्या प्रिय मित्रांना अजून याच्याबद्दल पूर्ण डिटेल माहिती लागत असेल, सर कृपया करून आम्हाला डिटेल अजून माहिती काही असेल तर कमेंट करा प्रिय मित्रांनो. नक्कीच तुम्हाला त्या कमेंट वाचून आणि तुम्हाला ती माहिती मी देणार, काही करेल माझ्या प्रिय मित्रांसाठी मी जेवढी माहिती तुम्हाला, फक्त तुम्ही कमेंट करा. सर आपला परिवार आहे, आपल्या परिवाराला तुमचं काम आहे मदत करणं, आणि मी पण नक्कीच निस्वार्थीपणे मदत करेल माझ्या प्रिय मित्रांसाठी. फक्त तुम्ही कमेंट करा, आणि त्या कमेंटनुसार मी तुम्हाला थोडं समजून सांगण्याचा प्रयत्न केला की अशा अशा पद्धतीने आहे. आणि जर अजून वेळ भेटली तर डायरेक्ट मी रिव्ह्यूज घेणार आहे. जर विद्यार्थी आपले मागचे जर माझे प्रिय मित्र भेटले तर त्यांचा रिव्ह्यू घेईल आणि डायरेक्ट डिटेल अजून क्लिअर समजून सांगेल. हे तर पूर्णच क्लिअर झालं की अशा अशा पद्धतीने टायपिंगचा असेल, आणि शिपाईचा कशा पद्धतीने असेल. जर कोणाला सर वाटत असेल सर आम्हाला शिपाईचं पण डिटेल व्यवस्थित समजून सांगा, तर नक्कीच माझ्या प्रिय मित्रासाठी शिपाईची कशी प्रोसिजर, एकाच 7 घेतल्यानंतर एकाच 3 पर्यंत कसं पोहोचणार, मुलाखत पर्यंत कसं पोहोचणार, कशा पद्धतीने मागच्या विद्यार्थ्यांनी सिलेक्शन घेतलेलं आहे, हे सर्व मी तुम्हाला दादांना सांगेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्रिय मित्र लक्ष दे, जर माझे कष्ट, माझी मेहनत जर दिसत असेल तर नक्की सबस्क्राईब कर. जर माहिती जर तुला वाटत असेल अरे सरांनी काहीतरी वेगळं असतं, तुला चुकीचं वाटलं असेल दादा, सबस्क्राईब करू नको. जेवढेही माझ्याकडे ते 31K फॉलोअर्स आहे, अवघ्या 4 ते 5 महिन्यात तेवढे फॉलोअर्स झालेले आहेत, कारण की ते बी मी खूप कष्ट आणि मेहनत घेतोय, आणि माझ्या प्रिय फॉलोअर्सला बी कळत आहे. म्हणून एवढे 100, 150, 200, 400, 500 कमेंट असतात तरी कोणीच चुकीचं बोलत नाही, कारण की त्यांनाही दिसते की समोरच्याची तळमळ काय आहे. तर प्रिय मित्रांनो कृपया करून कमेंट करा, मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय नक्कीच देणार, आणि माझ्या प्रिय मित्रांनो जेवढी मदत होईल तेवढी नक्कीच मदत करणार मित्रांनो. म्हणून भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. जय हिंद.